हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आज ना श्रेणूला घेऊन वॅक्सिनेशनसाठी जायचं होतं, त्यामुळे आज सकाळी 8 वाजताच आमचा नाश्ता आवरला. त्यामुळे नाश्त्याची सगळी भांडी पडली होती. किचन कट्टाही साफ करायचा होता. मनात आले की राहू दे, जाऊन आल्यानंतर भांडी धुवू. पण नंतर वाटलं की बाहेर जाऊन आल्यानंतर ना खूप कंटाळा येतो आणि त्यानंतर ही खरकटी भांडी सिंकमध्ये पाहिली ना तर अजूनच कंटाळा येतो. त्यामुळे म्हटलं ही सगळी भांडी धुवूनच घेऊ. फायनली सगळी भांडी स्वच्छ धुवून झाली. आता किचन कट्टा आणि सिंक साफ केलं की मग झालं. आणि ना बाहेर जायच्या आधी जेवढं किचन स्वच्छ ठेवू ना तेवढं आल्यावर काम करायला छान वाटतं. आणि किचन नेहमी स्वच्छ ठेवलं ना घरात कसले किडेही होत नाहीत. आणि किचन स्वच्छ ठेवणं हा तर आपल्या बायकांचं स्वप्न असतं. थोडे एफर्ट्स लागतात, पण स्वच्छ किचन पाहिलं ना की मन प्रसन्न होतं आणि स्वयंपाक करायला पण छान वाटतं. आणि हा सिंक एरिया तर कधी सोडायचा नाही. नेहमी भांडी धुवून झाल्यावर ना प्रॉपर याला क्लिनिंग करायची, कारण इथूनच ना किडे जास्त येत असतात. घासून पुसून पूर्ण स्वच्छ काढलं. आणि आता बघा माझा किचन कट्टा कसा स्वच्छ क्लीन झाला. एकदम छान वाटतं पाहून. किचनमधील काम आवरल्यावर मी पण इथं छान रेडी झाले. मला ना बँगल्स घालायला फार आवडतं. बँगल्स ही माझी फेवरेट ज्वेलरी आहेत. इथे मी छान मॅचिंगच्या बँगल्स घातले. माझं आवरून झाल्यानंतर मी श्रेणूला रेडी करायला घेतले. श्रेणूला ना बाबांच्या खुर्चीत बसायला फार आवडतं, त्यामुळे मी पण तिला या खुर्चीत बसवूनच रेडी करते, म्हणजे मग ती तयार व्हायला काही त्रास नाही देत. इथे मी श्रेणूला छान गोड गोड तयार केले. श्रेणू बघा किती क्यूट दिसते ना. आणि काळा टिक्का लावून घ्यायला तर तिला फार आवडतं. बघा ती लगेच किती खुश झाली. आणि इथे आम्ही श्रेणूचं वॅक्सिनेशन घ्यायला आलो. चलो बाय.